मित्रांनो, पुणेकरांना नाईलाजास्तव दुचाकी वाहने विकत घेऊन आपला दैनंदिन प्रवास करावा लागतोय. परंतु ह्याच्यामधून दरवर्षी वाहनांची संख्या जी वाढत चालली आहे, त्याच्यामुळे प्रदूषण, रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी, गर्दी, गजबज आणि आसमंतात पसरलेला धूर, वाढणारं तापमान या सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे. माझ्याकडे काही संख्याशास्त्रीय माहिती आहे. त्याचा आपण एकदा आढावा घेऊया. म्हणजे हे येणारं संकट हे भूमितीय पद्धतीने वाढत चाललेलं आहे, याची जाणीव आपल्याला होईल. मित्रांनो, माझ्याकडं जो संख्याशास्त्रीय माहितीचा आधार आहे, तो परिवहन खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा आहे. उदाहरणार्थ 2021मध्ये 1,01,419 दुचाकी वाहनांची नोंदणी झाली होती आणि 48,787 चारचाकी वाहनं म्हणजे कार यांची नोंदणी प्रादेशिक परिवहन खात्याकडे झाली होती. 2022ला 1,60,358 दुचाकी वाहने आणि 66,208 चारचाकी वाहने. 2023मध्ये 1,81,289 दुचाकी वाहने आणि 71,334 चारचाकी वाहने. 2024मध्ये 1,92,603 दुचाकी वाहने आणि 69,447 चारचाकी वाहने. 2025मध्ये 2,11,682 दुचाकी वाहने स्वयंचलित आणि चारचाकी वाहने 74,814. आता ही एवढ्या लाख वाहनांची किंवा एवढ्या हजार चारचाकी वाहनांची भर पुण्यातील रस्त्यांवर गेले काही वर्ष सतत पडत आहे आणि पुण्यातील रस्ते रुंदीमध्ये 1 इंचसुद्धा वाढलेले नाही आहेत. नवे रस्ते तयार करण्याचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. नवीन पर्यायी रस्ते करण्याचं प्रमाण, नवीन बायपास रस्त्याचे करण्याचे प्रमाण किंवा चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रमाण, जास्त प्रमाणात रस्त्याचं क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्याचं प्रमाण जवळपास दुर्लक्षित करण्याजोगं आहे. कारण तेवढी जागाच शिल्लक नाही आहे पुणे शहरात. एवढं कोंडीचं, एवढं गजबजीचं, एवढं काय म्हणतात त्याला गलथानपणाचं, एवढं असं कोंडलेलं, वाट न फुटलेलं, वाट काढण्यासाठी बेशिस्त, बेजबाबदारपणा, वाकडी तिकडी वाहनं घालून कसंही काढण्याचं अत्यंत भेसूर असं चित्र पुण्याच्या सगळ्या रस्त्यांवर, म्हणजे गावठाण पुणे, उपनगरांचं पुणे, परिघावरचं पुणे, ग्रामीण भागातलं पुणे, महानगर हद्दीमधलं पुणे, पुणे जिल्ह्यातील पुणे, सगळीकडे ह्या गोष्टींनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आणि याबद्दल कुणाला खेद नाही, कुणाला खंत नाही. आणि ह्या सगळ्यांचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहेत. कारण एवढी सगळी वाहनं रस्त्यावर येऊन वाहन चालत असताना, मी फक्त दुचाकी चारचाकीबद्दलच बोलतोय, याशिवाय या आधी म्हणजे 2021च्या आधीपासून रस्त्यावर असलेली वाहनं, त्याच्यामध्ये मग ह्या दुचाकी चारचाकी व्यतिरिक्त टेम्पो असतील, ट्रक असतील, खाजगी बसेस असतील, शासकीय बसेस असतील, रिक्षा असतील, कॅब असेल, ओला असेल, या वाहनांचा तर हिशोबच नाही. टेम्पो असतील, मॅटेडोर असतील, ह्या सगळ्या वाहनांनी रस्त्यावर येऊन कोंडी करून ती वाहनं धूर ओकत असतात. त्याच्यामधून वातावरणात कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड ही सगळी आरोग्याला घातक अशी विषारी वायू वातावरणात पसरला जातो. वाहनांचे आवाज, हॉर्नचे आवाज, कुठल्या दिशेने चाललो आहे आपण, ही सगळं प्रकार आपणच आपल्या आरोग्यावर आघात करणार आहे. आपणच आपलं पुढचं आयुष्य, कदाचित दीर्घायुष्य असेल, ते कमी करतोय.
आणि सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण करतोय, हे आपल्या लक्षात कसं येत नाही. गेले कित्येक वर्ष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम न करण्याचे भयानक असे दुष्परिणाम पुणेकरांना सहन करावे लागणार आहेत. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली नाही, त्याच्यानंतर मेट्रो ही पुण्याच्या कानाकोपऱ्यात आजतागायत नेऊ शकलेलो नाही, त्यामुळे बसही नाही, मेट्रोही नाही, रिक्षावाल्यांचं वागणं, वर्तन, प्रवासी वाहतुकीचे दर, ह्या सगळ्यांबद्दल न बोललेलं बरं. ओला उबेरची लुटारूगिरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग सामान्य पुणेकरांनी नोकरी धंद्यासाठी जाण्यासाठी दुचाकींचा वापर नाईलाजास्तव त्यांना करावा लागला आहे गेले काही वर्ष. तर त्याच्यात चूक कोणाची? म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही, याचे परिणाम पुणेकरांनाच भोगावे लागले. त्यामुळे दुचाकी कर्जाने विकत घेऊन आपलं जीवन जगणं सुकर करायचा प्रयत्न केला. त्याच्यातून प्रदूषण वाढलं, वाहतूक कोंडी वाढली, त्याचेही परिणाम पुणेकरांना सहन करावे लागत आहेत. आणि आता हे जे अराजक आणि ही जी गजबज माजल्या, त्याचेही दुष्परिणाम पुणेकरांना सहन करावे लागत आहेत. म्हणजे पुणेकरांच्या हाल अपेष्टांना अंत नाही, अशा पद्धतीने वाहनांची संख्या, दुष्परिणाम, प्रदूषण वाढत चाललेलं आहे. आणि ते कमी करायचं कुणाच्याही हातात नाही आणि कुणीही त्याच्याबद्दल ठोस काम करायला तयार नाही. सगळे फक्त तावातावाने बोलणार, विविध वृत्तवाहिन्यांना बाईट्स देणार, पेपरमध्ये लेख, बातमीचं विश्लेषण, बातम्या छापून येणार, पण ग्राउंड झिरोवर उतरून काम करायला कुणी तयार नाही. वाहनांची संख्या कशी कमी करायची, रस्त्यांची रुंदी कशी वाढवायची, शॉर्टकट कसे उपलब्ध करून द्यायचे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सक्षम करायची, याच्याबद्दल कुणाकडेही काहीही आराखडा नाही. त्यामुळे मी जे आत्ता सांगितलं की वाहनांची नोंदणी, म्हणजे लोक नवीन वाहनं घेणं भाग पडतं आहे त्यांना. त्याच्यामुळे RTO, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस, प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे वाहनांची संख्या वाढत चालली आहे. परिवहन विभागाला महसूल मिळतोय, पण पुणेकरांच्या गळ्याला प्रदूषणाने, वाहतुकीच्या गजबजीने, कोंडीने, धूळ याने फास लागतोय. त्याचं काय? कार वगैरे मोठी लोक घेतात, त्यांच्या जीवन जगण्याचे ते चोचले असतात. परंतु गरीब घराने सुद्धा कार हाऊस म्हणून घेतली 30-40 वर्षांनी, तर बिघडलं कुठं? त्यांचा हक्क नाही का या शहरात? त्यांच्या वाडवडिलांचा जन्म ह्या शहरात झाला आहे. पुणे शहरावर त्यांचा पहिला हक्क आहे. बाहेरच्या लोकांनी पुणे येऊन बदनाम केला असेल किंवा पुण्यात येऊन ते त्यांचं पंचतारांकित जीवन जगू पाहत असतील, जगावं त्यांनी. परंतु आम्हाला सामान्य जीवन जगणं सुखकारक कसं होईल हे कोण पाहणार आहे का नाही? का आम्ही पुणेकरांनी नेहमी इतरांचाच भार व्हायचा? तर हे सगळे प्रश्न मी तुमच्यापुढे उपस्थित केलेत. त्या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या या यूट्यूब चॅनलची लिंक इतर सर्व चॅनलवर कॉपी पेस्ट करायला विसरू नका. माझ्या चॅनलची लिंक कॉपी पेस्ट करून इतर लोकांना भेट द्यायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.